अहो, तुम्ही मला इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणलेत. लोक काय म्हणतील? म्हातारे झाल्यावर हे लोक रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत आहेत, तेही एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये. अगं सुनीता, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तोही 50वा. त्यामुळे तुला आनंद देणे हा माझा हक्क आहे. माझ्या तारुण्यात माझा सगळा पैसा माझ्या आईवडिलांच्या सेवेत खर्च झाला आणि त्यांच्या प्रदीर्घ आजारपणात त्यांचा औषधोपचार आणि दवाखान्यात खर्च झाला. पण आज मी वाचवलेल्या कमी पैशातून तुला हे सुख देऊ शकतो ना? आता आपला मुलगा पण मोठा झाला आहे, मग त्यामुळे आपल्याला कशाची चिंता? तोही त्याचा नवीन व्यवसाय सुरू करतोय. मी आता निवृत्त झालो आहे. आता आपले म्हातारपण सुरळीत पार पडेल. तेव्हा सोमनाथजी आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी केकची ऑर्डर देतात आणि रेस्टॉरंटमध्ये केक कापल्यानंतर ते सर्व वेटर्सला केक खाऊ घालतात. सर्वांना सांगतात की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सुनीताजी लाजेने लाल झाल्या आणि म्हणाल्या, सोडा तुम्ही हे सर्व काय आहे? आता पुरे झालं. चला आता घरी जाऊया. सोमनाथजी त्यांच्या पत्नीच्या गळ्यात हात टाकून म्हणतात, ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं. गाणे म्हणत ते त्यांच्या पत्नीचा हात हातात घेऊन ॲटोमध्ये बसून त्यांच्या घरी पोहोचतात. त्याचवेळी त्यांना असे काही दिसले की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा श्वास वरखाली होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घराचे दार उघडेच होते आणि लाईट देखील चालू होती. यावेळी घरात कोणी नव्हतं. मुलगा देखील शहराबाहेर गेला होता. सोमनाथजी 2-4 गुंडांना त्यांच्या घराचं दार तोडताना पाहतात. तेव्हा त्या गुंडांना सोमनाथजी विचारतात, तुम्ही कोण आहात? तुम्ही आमच्या घराचा दरवाजा का तोडला? सुनीताजी घाबरून म्हणाल्या, तुम्ही कोण आहात आणि माझ्या घरात असे का घुसले तुम्ही लोक? तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर जातात का? मी पोलिसांना बोलवू. तेव्हा सोहम हसत म्हणाला, हे तुमचं घर नाही, आमचं घर आहे. या घराची कागदपत्र बघा. या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे. सोमनाथजी म्हणतात, मी हे घर तुम्हाला कधी विकलं? तुम्ही लोक खोटं का बोलत आहात? तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? माझे घर, माझे घर. काका, हे आमचं घर आहे. सोहम ओरडत म्हणतो, आम्ही गुंड नाही. माझं नाव सोहम ओबेरॉय आहे आणि हे घर मला तुमच्या मुलाने विकलं आहे. हे बघा, या घराची कागदपत्रांवर माझी सही आहे. या घरासाठी मी त्याला पूर्ण 50 लाख रुपये दिले आहेत. आता तुम्ही इथून निघून जा. एवढं बोलून तो त्यांना धक्के देत तिथून हाकलून देतो. हे सर्व ऐकून सोमनाथजी आणि सुनीताजी दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे सर्व काय होत आहे त्यांना काहीच समजत नव्हतं. कधी त्यांचा मुलगा हे घर विकून निघून गेला. सोमनाथजी म्हणतात, माझं ऐक बेटा, यावेळी आम्ही कुठे घर सोडून जाणार? आम्हाला या घराच्या एका खोलीत पडून राहू दे. हवं तर आमच्याकडून काही कामं करून घे. आम्हाला कामाला लाव, पण आम्ही आता कुठे जाणार? अगोदरच खूप रात्र झाली आहे. सोहम म्हणाला, काका, मी इथे वृद्धाश्रम उघडलेले नाही, जेणेकरून मी सर्व गरीब लोकांना इथं फुकटात राहू देईन. माझं पण एक कुटुंब आहे आणि मला इथे एक मोठं हॉटेल बनवायचं आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता इथून निघून गेलात तर बरं होईल. आणि तुमच्या मुलाने तुमच्यासोबत काय केले हे मला माहीत नाही, पण मला माझे घर रिकामे हवे आहे. एवढं बोलून तो त्यांचं सामान फेकून देऊ लागला. सोमनाथजींनी आत जाऊन तिजोरी उघडली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती. रोख रक्कम, सोने चांदी काहीच नव्हतं. सर्व काही गायब होतं. सुनीता आपल्याला कंगाल केलं. हे कसले दिवस दाखवले आपल्याला आपल्याच मुलाने, असे म्हणून ते त्यांच्या छातीवर मारून घेऊ लागले. आपला मुलगा कुठे आहे त्याचा काहीच पत्ता नाही. अगं, तो आपल्याला लुटून पळून गेला. आपल्या मुलाने मुलगा होण्याचे कर्तव्य किती चोख बजावले आहे. सुनीता, त्याने आपले दिवाळे काढले. आपल्या मुलाने आपल्याला कुठेही तोंड दाखवण्याचे लायक सोडले नाही. सर्व काही ठीक होईल, तुम्ही असं काही म्हणू नका, सुनीताजी म्हणाल्या आणि दोघांनी आपापल्या बॅगा उचलल्या. आता कुठे जायचं असा विचार करत ते घराच्या अंगणात बसले. अगोदरच रात्र खूप झाली होती. दोघांनीही त्यांच्या घराच्या दाराजवळ तळ ठोकला आणि सकाळ झाली की कदाचित घराच्या मालकाला आमच्यावर दया येईल आणि आम्हाला आमच्या घरात ते राहू देईल. पण सोहमने काही माणसे पाठवून त्यांना तिथूनही हाकलून दिले. तेव्हा ते विचारात पडले, आता कुठे जावे? सुनीताजी म्हणाल्या, या शहरात आपलं कोणीच नाही, आपण कोणाच्या घरी जावं? तेव्हा सोमनाथजी म्हणाले, सुनीता, तू काळजी करू नको, आपल्याला कुठे ना कुठे राहायला जागा नक्कीच मिळेल. सोमनाथजी म्हणाले, सुनीता, या शहरात माझा एकच मित्र आहे. कदाचित
तो आपल्याला अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल. चल आपण त्यांच्या घरी जाऊया. तेव्हा ते दोघं त्यांचा मित्र दिनकरजींच्या घरी पोचतात आणि दार ठोठावतात. तेव्हा त्यांचा मुलगा येतो आणि म्हणतो, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? आतून खूप रडण्याचा आवाज ऐकू येत होता. सोमनाथजी रडण्याचा आवाज ऐकून खूप घाबरतात. सोमनाथजी म्हणतात, दिनकर कुठे आहे बेटा? आम्हाला दिनकरला भेटायचं आहे. काका, आता आमचे वडील दिनकर या जगात नाहीत. आम्ही आत्ता त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी जात आहोत. ही बातमी ऐकून सोमनाथजी खूप रडू लागले आणि आपल्या मित्राच्या पार्थिवाला मिठी मारून ते अतिशय रडत होते. तू पण आम्हाला सोडून निघून गेलास. तूच तर म्हणायचास की तुला माझी गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासाठी उभा राहील. पण आज तू उठू शकत नाहीस. दिनकरजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांच्या घरातून परतले. तेव्हा त्यांचा मुलगा पवन त्यांना म्हणाला, काका तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही बेटा, असं काही नाही. आणि ते एवढं बोलून त्यांच्या घरातून परत जाऊ लागले. तेव्हा पवन म्हणाला, काका तुम्ही मला तुमच्या मुलासारखंच समजा. माझे वडील नसले तरी तुमचा या घरात पूर्वीसारखाच हक्क आहे. सांगा काका, तुम्ही मला तुमचा मुलगाच समजा. मुलगा हा शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. बेटा, मी दिनकरला एक मदत मागण्यासाठी इथे आलो होतो. माझ्या मुलाने माझं घर विकलं आणि आम्ही बेघर झालो. म्हणून मी दिनकरला काही मदत मागायला आलो. मला वाटलं की दिनकर काहीतरी मला मदत करेल, पण आता तोच या जगात नाही. काका, जर माझे वडील नसतील तर काय झालं? मी आहे इथे. मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेन. तुम्ही हे तुमचंच घर समजा. तुम्ही आमच्या घरात राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही. माझा स्वतःचा मुलगा माझा स्वतःचा निघाला नाही, पण तू माझ्याशी ज्या आपुलकीने बोललास तेच पुरेसं आहे. मला राहण्यासाठी फक्त छत पाहिजे. बाकी मी माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करेन. एकीकडे तुम्ही मला बेटा म्हणतात काका आणि दुसरीकडे स्वतःपासून दुरावत आहात. काका, मागची गेस्ट रूम रिकामीच आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिथे राहू शकतात. सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांचे सर्व सामान घेऊन गेस्ट रूममध्ये ठेवतात. पवन म्हणतो, काका, जोपर्यंत तुम्हाला काम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. असेही या वयात कोणी काम करतं का? म्हातारपणी तर आईवडिलांची काळजी घेणे हे मुलाचे कर्तव्य असते. पण काही हरकत नाही काका, तुम्ही याला आपलंच घर समजा. आता चला, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. प्लीज काका, मला तुमच्यात माझ्या वडिलांचीच प्रतिमा दिसते. मला वाटत आहे मला माझे हरवलेले वडील आता परत मिळाले आहेत. चला काका, तुम्ही जेवण करून घ्या. तुम्ही किती वेळाने उपाशी बसले आहात? ठीक आहे बेटा, तू म्हणत आहेस म्हणून मी करतो जेवण, पण माझ्याकडून काही खाल्ले जाणार नाही. पवन म्हणाला, काका मला सर्व काही समजतं. तुमच्या हृदयात काय चालू आहे. तुमच्या मुलाने दिलेली जखम इतक्या लवकर बरी होऊ शकत नाही. सुमन, लवकर काका आणि काकूंसाठी जेवण वाढ. अहो, 1 मिनटं इकडे या. तुम्ही पण भिकारी लोकांना घरी का बोलवतात? मला तर स्वतःसाठी स्वयंपाक बनवायला वेळ मिळत नाही. आता या 2 म्हाताऱ्यांसाठी मीच जेवण बनवायला हवं. अजून सगळे पाहुणेही घरातून गेलेले नाहीत. आता मी त्यांच्या पुढे पुढे करू का यांच्या पुढे पुढे करू? मी घरात एक अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम उघडलेला आहे का? मी येणाऱ्या जाणाऱ्याला जेवण देत राहावं? सुमन, तुला काही लाज वाटत नाही का? ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. अहो, पण आपण त्यांना कधी पाहिलं नाही. आपण फक्त वर्षभरापूर्वीच इथे शिफ्ट झालो आहोत. मग आपल्याला कसं कळणार? पवन म्हणाला, बिचारे काका खूप काळजीत आहेत. त्यांच्या मुलाने त्यांचे घर हिसकावले आणि विकले. आता ते कुठेतरी बेपत्ता झाला आहे. कळत नाही कलियुगात कसे मुलं आहेत. मी तर याबद्दल विचार करूनच घाबरतो. तुम्हाला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे. तुम्हाला कोणी पण काही पण दुःखाची गोष्ट सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात. मला जास्त काम करता येणार नाही. मी स्वयंपाक करणार नाही. तुम्ही कधी इथून चमचाही उचललेला आहे का? तुम्ही नुसतं जेवणाची ऑर्डर देतात आणि बनवायला सांगतात. मी शेतातील बैल आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला कामाला लावतात. श्रवणकुमार बनण्याची काय गरज होती? आत्ताच म्हाताऱ्यापासून सुटका झाली होती. सुमन एवढंच बोलली तेव्हा पवनने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. सुमन इतक्या जोरात बोलत होती की खोलीत बसलेल्या सोमनाथजी आणि त्यांच्या पत्नीला तिचे बोलणे ऐकू गेले. काहीही न बोलता ते दोघं शांतपणे त्यांच्या घरातून निघून जातात.
पवन पाहुण्यांच्या खोलीत जातो तेव्हा सोमनाथजी तिथे नव्हते. पवन पळत बाहेर जातो आणि ओरडतो, काका 1 मिनिट ऐका तर माझं. पवन काकांच्या पाया पडतो आणि म्हणतो, काका मी माझ्या पत्नीच्या वतीने तुमची माफी मागतो, पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. माझ्या एका मित्राचे कपड्याचे दुकान आहे. मी त्याला सांगितले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे नोकरी करू शकता आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जाईल. तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. बरं बेटा, तू असं केलंस तर तुझे मोठे उपकार होतील. पवन त्याच्या मित्राच्या वडिलांशी सोमनाथजी यांच्या नोकरीबद्दल बोलतो. पण काका त्यांचं दुकान शहरापासून थोडं लांब आहे. तुम्हाला काही त्रास तर होणार नाही ना? नाही बेटा, जेव्हा आयुष्याने मला हा दिवस दाखवलाच आहे तेव्हा मी ह्या शहराचं काय दुःख करणार. आता या शहरात राहण्याची पण मला इच्छा नाही. पवन त्यांना त्यांच्या दुकानाचा पत्ता देतो. खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून सोमनाथजी सर्व ग्राहकांची मनं जिंकतात. कपडे खरेदी करण्यासाठी ते ग्राहकांना अतिशय प्रेमाने दाखवायचे आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी चांगली होती की ग्राहक त्यांच्यावर खूप प्रभावित व्हायचे आणि त्यांचे कपडे लगेच विकले जायचे. का कस्टमर प्रभावित होणार नाहीत? सोमनाथजी त्यांच्या काळातील एक चांगले शिक्षक होते. ते मुलांना गोष्टी इतक्या प्रेमाने समजावून सांगायचे की आज त्यांच्या त्याच बोलण्याच्या कृतीमुळे त्यांची बुद्धी व्यवसायातही चमत्कार करत होती. दुकानाची विक्री वाढू लागली. हे पाहून दुकानाचे मालक गौतमजी त्यांच्यावर खूप आनंदी होतात. सुनीताजी भाड्याच्या घरात राहत होत्या. त्या स्वयंपाक बनवून घर सांभाळून घरातील सर्व कामे उत्तम प्रकारे त्या करतात आणि जेव्हा त्या सोमनाथजी यांना टिफिन देण्यासाठी दुकानात येत होत्या तेव्हा दुकानातील कपडे अगोदरपेक्षा जास्त विक्री होऊ लागली. आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यासाठी सुनीताजी पण आता दुकानात येऊ लागल्या. सोमनाथजी यांचे आयुष्य आता पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले. असेच दिवस जात होते. एक दिवस जोरदार पाऊस पडत होता आणि सोमनाथजी कपडे काढण्यासाठी टेरेसवरती धावले. तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि ते पायऱ्यांवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. घाईघाईत सुनीताजींनी त्यांना कसं तरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि जे काही थोडे पैसे जमवले होते ते त्यांच्या उपचारांवर खर्च झाले. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून राहू लागले. सुनीताजी रडत रडत म्हणतात, हे देवा, आमच्यावर हे काय संकट आले आहे. आम्ही अशी कोणती पापे केली आहेत ज्यामुळे आम्हाला या जन्मात शिक्षा भोगावी लागत आहे. कसेबसे आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो आणि आज पुन्हा तिथेच येऊन पोहोचलो. तेव्हा कोणीतरी त्यांच्या दारावर थाप मारली. तेव्हा सुनीताजींनी दरवाजा उघडला. घरमालक समोर उभे होते. ते म्हणाले, सुनीताजी, आज मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमचे 2 महिन्याचे भाडे थकीत आहे. कृपया माझे 2 महिन्याचे थकीत भाडे देऊन टाका. सुनीताजी म्हणाल्या, साहेब, आम्हाला फक्त काही दिवसांची वेळ द्या. माझ्या पतीच्या आजारपणावर सर्व पैसे खर्च झाले आहेत, परंतु घरमालक म्हणतो की 2 दिवसात भाडे दिले नाही तर आम्ही तुमचे सामान घराबाहेर फेकून देऊ. सोमनाथजी आपल्या असह्य जीवनाला कंटाळून बेडवर पडून रडत होते आणि विचार करत होते की बिचारी सुनीता एकटी सर्व काही कसं सांभाळेल. त्यांना कोणाचाच आधार नव्हता. सुनीताजींनी गोपालजींच्या दुकानात काम करण्याचा विचार केला आणि त्या आपल्या पतीची सर्व कामे करू लागल्या. जेवण बनवायच्या, त्यांना खाऊ घालायच्या आणि दिवसभर दुकानात काम करायच्या. आपल्या नशिबाला खूप त्या शिव्या देत होत्या. देवा, असा मुलगा देण्यापेक्षा न दिलेला चांगलं होतं. रस्त्यावर भिकाऱ्यांसारखं आयुष्य घालवणं चांगलं नाही. घरी आल्यावर त्या भांडी धुवायच्या आणि स्वयंपाक करायला लागायच्या. सुनीताजी घराची आणि बाहेरची जबाबदारी सांभाळत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच चिंता दिसू दिली नाही त्यांनी. तर सोमनाथजींना त्यांच्या अशक्तपणामुळे खूप वाईट वाटले. त्यांना त्यांच्या म्हातारपणात किती काम करावे लागत आहे हे पाहून त्यांना वाईट वाटले. आणि मी इथे पलंगावर पडून आहे. माझे हातपाय मोडले आहेत. तिला कोणीही मदत करू शकत नाही. सुनीताजींनी गोपाळजींकडून पैसे घेतले आणि घरमालकाचा किराया देऊन टाकला. एके दिवशी त्या गोपालजींच्या कारागिरांना डिझाईन दाखवत होत्या. ग्राहकांना त्यांची रचना खूप आवडली. सुनीताजी फार शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना शिवणकाम, भरतकाम आणि कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती. त्यांना डिझायनिंगचे जे काही ज्ञान होते ते त्यांनी तिथल्या कारागिरांना द्यायला सुरुवात केली आणि कारागिरांनी
त्यांच्या इच्छेनुसार कपडे बनवायलाही सुरुवात केली. ग्राहकांना त्यांच्या डिझाईन्स आवडू लागल्या आणि त्यांच्या दुकानात बनवलेले कपडे लोकांना खूपच आवडू लागले. हळूहळू गोपालजींनी दुकानातील कपडे ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केली. मालकाने एक मुलगा कामाला ठेवला, जो घरोघरी जाऊन सर्वांना कपडे डिलिव्हरी करत होता. गोपाल गारमेंट्सचे कपडे इतर शहरांमध्येही विकले जाऊ लागले. गोपालजींना त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप आनंद झाला. छोटे दुकान एवढ्या मोठ्या शोरूममध्ये कधी बदलले हे मालकालाही कळले नाही. त्यांनी सुनीताजींची सॅलरी दुप्पट केली. इथे सोमनाथजीही आपल्या पायावर उभे राहिले होते. आता त्यांना चालता येत होतं. एके दिवशी त्यांच्या दुकानात लग्नाचे कपडे बनवण्याची मोठी ऑर्डर आली. घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या दुकानात ऑर्डर दिली होती आणि कपडे वेळेवर पोहोचवायलाही सांगितलं होतं. वधूसाठी लेहंगा, वरासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्यांचीही ऑर्डर दिली होती. सर्व कामे वेळेवर झाली आणि डिलिव्हरीही झाली. डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची आई अचानक आजारी असल्यामुळे त्या दिवशी डिलिव्हरी बॉय वेळेवर येऊ शकला नाही. म्हणून फक्त वराचे कपडे उचलून बाजूला ठेवले होते. आता गोपालजी विचार करू लागले की दुकान बंद होणार आहे आणि वराचे कपडे अजून दिलेले नाहीत आणि त्याचे सर्व कर्मचारी आपापल्या घरी गेले आहेत. पण सोमनाथजी आणि सुनीताजींचे घर त्यांच्या दुकानाजवळ होते. तेव्हा गोपालजींनी सोमनाथजींना फोन केला आणि म्हणाले, वराचे कपडे या पत्त्यावर पोहोचवाल का? आज डिलिव्हरी बॉय आलेला नाही. तुम्हाला काही अडचण नसेल तरच. तेव्हा सोमनाथजी म्हणाले, नाही सर, हा दिवस कोणासाठी तरी खूप खास आहे. मी ते नक्कीच देईल. ते आमच्या घरापासून फार दूर पण नाही. जेव्हा सोमनाथजी डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन लग्न मंडपात पोहोचले तेव्हा त्यांनी जे काही पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथले दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. हे काय आणि कोणाचे लग्न आहे? मी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे का? परंतु पत्ता बरोबर होता. पण समोर त्यांचा मुलगा मनोज उभा होता. आपल्या मुलासोबत निसर्ग अशा प्रकारे भेट घडवून आणेल असे त्यांना वाटले नव्हते. त्यांचं सगळं जग हादरलं होतं. त्यांना ना हसता येत होतं ना रडता येत होतं. मनोज जनावरांप्रमाणे नौकरांवर ओरडत होता. लग्न कसं होईल? अजून माझी शेरवानी वेळेवर आलेली नाही. तुला माहीत आहे ना मी कोणाचा जावई होणार आहे? मी तुम्हा लोकांची तक्रार केली तर तुम्हाला कामावरून डिसमिस केलं जाईल. नाही ना साहेब, ते काय आहे ना, आम्ही कॉल करून विचारलं आहे. तुमची शेरवानी येणार आहे. साहेबांकडे तुम्ही तक्रार करू नका. ते नौकर त्यांच्या पायाला धरून माफी मागत होते. तेव्हा मनोजने त्यांना पायाने ढकललं. चला इथून जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या. यापुढे माझा मूड खराब करू नका. लग्न ज्या हॉटेलमध्ये होतं त्या हॉटेलमध्ये वधूवर दोघेही होते. मनोज त्याच्या खोलीत होता आणि नववधू तिच्या खोलीत तयार होत होती. सोमनाथजींनी विचार केला, माहीत नाही तो कोणत्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. आधी त्याने माझे जग उद्ध्वस्त केलं, मला रस्त्यावर आणलं. आता मी शेरवानी तर आणलीच आहे, तर मी नक्कीच त्याला देईल. ते आपल्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, मनोज. वडिलांना समोर अचानक उभं असलेलं पाहून मनोजचे डोळे विस्फारले. अहो तुम्ही माझ्या लग्नाला भिकारी बनून का आलात? इथून निघून जा, नाहीतर घरोघरी जाऊन डिलिव्हरी पोहोचवण्याचे काम करणाऱ्या तुमच्यासारख्या रस्त्यावरच्या विक्रेत्याचा मी मुलगा आहे हे जर मालकाला कळले तर तो त्याच्या मुलीला माझ्याशी लग्न करू देणार नाही आणि भविष्यात तुम्ही तुमचा चेहरा पण मला कधी दाखवू नका. ठीक आहे, आता तुम्ही आलेच आहात तर एक विधी करूनच जा. मला ही शेरवानी घालायला तुम्ही मदत करा. सोमनाथजी त्यांच्या मुलाला शेरवानी घालायला मदत करतात. फिटिंग ठीक आहे. आणि ऐक म्हाताऱ्या, माझा जोडा तिथे पडला आहे, तो पण मला घालायला मदत कर. सोमनाथजी त्यांच्या मुलाकडे बघतच राहिले. तेव्हा मनोज म्हणाला, आता माझ्याकडे असं बघू नकोस. मी तुझा मुलगा नाही. तुमच्यासारख्या भिकाऱ्या बापाला मी त्या क्षणी सोडून दिले. सोमनाथजी म्हणाले, तू तर माझं घर गहाण ठेवलं आणि मला सांगितलं की मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तू तर माझं घर विकलं आहेस. म्हाताऱ्या, मला तुझ्यासारखं गरिबीचं आयुष्य जगायचं नव्हतं आणि रोजचा त्रासही मला आवडला नाही. मी काम न करता श्रीमंत होऊ शकतो. तेव्हा मी काम का करावं? वास्तविक पाहता सोमनाथजी त्यांच्या काळात प्राथमिक शाळेतील शिक्षक होते आणि त्यांनी अनेक अडचणींशी झगडत त्यांचे जीवन व्यतीत केले. जे थोडी कमाई केली
किती त्यांच्या आईवडिलांच्या आजारपणावर त्यांनी खर्च केली. कसं तरी त्यांनी आयुष्याचे वाहन पुढे ओढले. मनोज लहानपणापासून लोभी आणि कपटी स्वभावाचा होता. त्याला शॉर्टकट वापरून लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होतं, कारण लहानपणापासूनच त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. लवकर श्रीमंत होण्याच्या लोभाने तो वाईट संगतीत अडकला. चोरी आणि फसवणूक करणे हे सर्व करणे त्याची सवय बनली आणि एके दिवशी त्याने आपल्या वडिलांनाही आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने त्याच्या वडिलांना बिझनेस करायचा असं सांगून वडिलांच्या घराची कागदपत्रं घेतली आणि म्हणाला, मला व्यवसाय सुरू करायचा आहे. मी तुमचे घर बँकेत गहाण ठेवून कर्ज घेणार आहे. या कागदपत्रांवर तुम्ही सही करा बाबा. सोमनाथजी त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मनोजने ते घर गुपचूप विकले. सर्व पैसे घेऊन तो रफू झाला. परंतु नशिबाने त्याच्यासोबत तेच केलं जे त्याने त्याच्या वडिलांसोबत केलं. त्याने त्याच्या वडिलांची फसवणूक केली. मनोजचे मित्र त्याच्यासारखे चोर होते. मनोजने अनेकदा त्यांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्या मित्राने त्यांचे पैसे चोरले. आता मनोजला घरी जाण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण त्याचे वडील अगोदरच दिवाळखोर झाले होते. मनोजने त्यांना उद्ध्वस्त केलं म्हणून तो नवीन बळी घेण्याच्या शोधात होता. तो शहरातील कोणत्या तरी कंपनीत कामाला लागला. मनोज ओरडला आणि वडिलांना म्हणाला, कृपया तुम्ही माझे बूट मला घाला. सोमनाथजी त्याला बूट घालू लागले. तेव्हा मनोजने मुद्दाम स्वतःच्या बुटावरती कॉफी टाकली आणि जोरात म्हणाला, ए म्हाताऱ्या, तुला दिसत नाही का? माझा बूट किती घाण झाला आहे. तिथे एक कपडा पडलेला आहे. जा ते घेऊन ये आणि माझा बूट स्वच्छ कर. सोमनाथजी आपल्या मुलाचे सर्व गैरवर्तन सहन करत होते, कारण त्यांना लग्नात कोणताही गोंधळ नको होता. ते साफ करण्यासाठी कापड आणण्यासाठी जातात. दुसरीकडे सुनीताजी विचार करू लागल्या की एवढा उशीर झाला तरी सोमनाथजी अजून कसे घरी आले नाहीत. म्हणून जेव्हा त्या वेगाने दुकानात पोहोचतात तेव्हा गोपालजी त्यांना सांगतात की सोमनाथजी शेरवानी देण्यासाठी गेले आहेत. सुनीताजी तिथे पोहोचतात, कारण लग्नाचे ठिकाण त्यांच्या घरापासून फार दूर नव्हते. सुनीताजी तिथे पोहोचतात आणि बघतात की वर मुलगा दुसरा कोण नाही तर त्यांचाच मुलगा आहे. त्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. त्यांना वाटते सोमनाथजी याचमुळे घरी आले नाहीत, कारण मनोजचं लग्न होतं. त्या सोमनाथजीजवळ जातात आणि म्हणतात, हे सर्व काय चालू आहे? मला काहीच समजत नाही आणि तुम्ही अजूनही या नालायक मुलाच्या लग्नात इथे थांबले आहात. सुनीता, आता तूच बघ. चांगलं झालं तू इकडे आली आहेस. ज्या मुलाने आपल्याला छळलं आणि अनेक धक्के दिले, आता बघ मी त्याला छटीच्या दुधाची कशी आठवण करून देतो. इकडे सविता फेऱ्यांसाठी वधूच्या वेशात मंडपात पोचली होती. फेरे सुरू होतात. सोमनाथजींनी कॅमेरामॅनला संकेत दिला, जो लग्नाच्या विधीचे चित्रीकरण करत होता. सोमनाथजी आणि मनोज यांच्यात जे काही संभाषण झाले ते त्या कॅमेरामॅनने टिपले होते आणि मनोजचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर आले. मनोज आणि सोमनाथ यांचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली. त्यात मनोज कबूल करत होता की त्याने सविताला आपल्या प्रेमात कसे फसवले होते. त्या काळ्या रंगाच्या मुलीशी कोणाला लग्न करायचं नव्हतं. मला पण तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मी तिच्यासोबत लग्न करत आहे ते तिची संपत्ती मिळवण्यासाठी, नाहीतर माझ्यासारखा हुशार मुलगा तिच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. बाबा, सविता ही माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालकीण आहे. जेव्हा सविताला मनोजचा हेतू कळला की तो तिच्यावरती प्रेम करत नाही, तो तिच्यावर खोटं प्रेम करत आहे, तिची संपत्ती ताब्यात घेण्याचा तो प्रयत्न करत आहे, तेव्हा 7वा फेरा पूर्ण होण्यापूर्वीच सविताने घुंगटला गाठ बांधली, त्याला आग लावली आणि मनोजच्या गालावर जोरात चापट मारते. ती ज्वालामुखीसारखी जळू लागली. मनोज बोलू लागला की हे सर्व खोटं आहे. हा म्हातारा माझा बाप नाही. हा खोटं बोलत आहे. तेव्हा उपस्थित सर्व पाहुण्यांनी त्याच्या गालावर चापट मारायला सुरुवात केली. आता मनोजला घाम फुटला. सोमनाथजी पुढे येतात आणि सविताला म्हणतात, बेटी, मी फेऱ्यांच्या आधी तुझ्या खोलीत आलो होतो, जेणेकरून तुला संपूर्ण सत्य सांगू शकेल. या नालायक व्यक्तीने आपल्या वास्तविक आईवडिलांना सोडलं नाही. आम्हाला त्याने रस्त्यावर आणलं, तर तू त्याच्यापुढे काय आहेस? त्याच्यासाठी पैसाच सर्वस्व आहे. पण तू आधीच लग्न मंडपामध्ये आली होतीस मुली. तेव्हा मनोज म्हणतो, सविता, या फसव्या माणसावर तू विश्वास ठेवू नकोस. तो माणूस खोटं बोलतोय.
माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे. तुला आयुष्यभर मी आनंदी ठेवेल. सविता म्हणाली, सोमनाथ सर खोटं बोलत नाहीत. सर, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. मी तुमची विद्यार्थी होते. तुमच्या प्रामाणिकपणाची शाळेत खूप चर्चा झालेली आहे. तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ओळखलं की तुम्ही माझे तेच शिक्षक आहात ज्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झाले होते. तुम्ही मला शाळेत शिकवले. तुम्ही दिलेल्या संस्काराच्या जोरावर आज मी इतकी सक्षम झाले आहे. आयुष्यात नाव कमवू शकले. सर, तुम्हाला आठवत नसेल, जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून माझी चेष्टा करायचे, तेव्हा तुम्हीच मला शिकवले होते की खरे सौंदर्य मनात असते. स्वतःला इतकं पात्र बनवा की सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत तुमचे बाह्य सौंदर्य फिके पडेल. सोमनाथजींना काहीतरी आठवू लागले. सोमनाथजी म्हणतात, माझ्या मुलाला मी दिलेली मूल्ये शिकवू शकलो नाही. त्याने माझी प्रतिष्ठा नष्ट केली आहे. त्याने मला कुठेही तोंड दाखवायच्या लायकच सोडले नाही. पण तू माझे नाव अभिमानाने उंचावलेस. या शिक्षकाचा तू मान राखलास. मुली, तू नेहमी सुखी राहा, असं म्हणत त्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. सोमनाथजी आपल्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांची माफी मागू लागले. त्यानंतर सविताने मनोजला लोभ आणि फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आणि मनोजला सर्वांसमोर सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या ठिकाणी म्हणजेच तुझ्या सासरच्या घरी पाठवत आहे. आता त्याच जेलमध्ये तू हनीमून साजरा कर. मनोज हात जोडून सोमनाथजींची माफी मागू लागला. बाबा, माझ्यासारख्या नालायक मुलाला माफी मागण्याचा अधिकारही नाही. पण मी तुमची माफी मागतो. शक्य असल्यास मला तुम्ही माफ करा. मला माझ्या कृत्याबद्दल मनापासून पश्चाताप होत आहे. सोमनाथजी आणि सुनीताजींनी त्याला त्यांच्या हृदयातून आणि मनातून खूप पूर्वी काढून टाकले होते. सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांच्या घरी परतले. सुनीताजींचे काम सार्थकी झाले. त्यांची खूप प्रगती झाली. आज त्यांच्याकडे चांगलं घर आहे, गाडी आहे, सगळं काही आहे. ते गरजू आणि गरीब लोकांना मदत करतात. हेच त्यांच्या जीवनाचे आता ध्येय राहिले आहे. कारण सोमनाथजी कधीही पैशाच्या मागे धावले नाहीत. ते नेहमी साधं जीवन जगले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपल्याच बापाला रस्त्यावर आणणाऱ्या अशा नालायक मुलाला माफ करायला हवं का की नाही? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.